स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। खटाव तालुक्यात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी। खटाव तालुक्यातील वडूज आणि वडूज परिसरातील कातर, खटाव, गुरसाळे, नागाचे, कुमटे, सिद्धेश्वर, कुरोली या गावांमध्ये महादेव मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वडूजमधील हेमाडपंथी काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने दिनांक 12 ते 16 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 12 तारखेपासून शिवलीला अमृत ग्रंथाचा पारायण सोहळा सुरू असून शेकडो महिलांची उपस्थिती होती। पारायण व्यासपीठ शंकर स्वामी यांनी सांभाळले। दररोज पहाटे 4 ते 6 रुद्राभिषेक करण्यात आला। तसेच वेगवेगळ्या भजनी मंडळाचा भजनाचा आणि जागरणाचा कार्यक्रम पार पडला। दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजता श्री विश्वधारा या रुद्र मंडळ यांचे रुद्रपठण झाले। सायंकाळी 7 वाजता धार्मिक वातावरणात महाआरती हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडली। तसेच कातर, खटाव येथील ग्रामदैवत कात्रेश्वर देवाच्या यात्रेत रविवारी झेंडा मिरवणुकीने प्रारंभ झाला। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। 14 रोजी भव्य अशा बैलगाडी शर्तीचं आयोजन केलंय। रविवार दिनांक 15 रोजी सकाळी 10 वाजता लघुरुद्र 52 पात्री महाअभिषेक झाला। रात्री 9 वाजता हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांचं कीर्तन आणि रात्री 12 वाजता बेलफुलाचा कार्यक्रम झाला। भाविकांना प्रसाद म्हणून फराळाचं वाटप करण्यात आलं। दुपारी 4 वाजता मुली आणि महिला यांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला। दिनांक 16 रोजी सोमवारी रथोत्सव पार पडणार आहे। संध्याकाळी महाप्रसादाचं वाटप होणार आहे। मंगळवारी भव्य अशी कुस्तीचं आयोजन करण्यात आलंय। गुरसाळे येथील श्री सोमेश्वर देवाची यात्रा ही महाशिवरात्रीपासून सुरू होते। 14 रोजी दुपारी 11 वाजता काल्याच्या कीर्तनाने पारणाची सांगता झाली। दिनांक 15 रोजी श्री सोमेश्वर देवास अभिषेक तसेच रात्री हरिभक्त परायण झगडे महाराज यांचे भव्य कीर्तन झाले। 16 तारखेला सकाळी भव्य रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी श्रींची पालखीतून मिरवणूक, ब्रॉस बँड आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली। 17 तारखेला सोमेश्वराची रथातून मिरवणूक निघाली। 18 तारखेला भव्य अशा लोकनाट्य, तमाशा आणि दुपारी 3 वाजेपासून भव्य असे कुस्ती मैदान भरणार आहे। तसेच 19 रोजी भव्य असे बैलगाड्या शर्यतीचं आयोजन असून रात्री ऑर्केस्ट्रा, वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे। तसेच नागाचे कुमटे येथेही महाशिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेक पारायण सोहळा कुंभेश्वर महादेव मंदिरात पार पडला। मंगळवार दिनांक 17 रोजी भव्य दिंडी सोहळा तसेच 18 तारखेला श्रीची पालखीतून मिरवणूक छबिना पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडणार आहे। 19 रोजी कुस्ती मैदानाचं आयोजन केलंय। पैलवानांचे गाव समजल्या जाणाऱ्या नागाच्या कुमठ्यामध्ये मोठमोठ्या पैलवानांची उपस्थिती राहणार आहे। 20 तारखेला भव्य अशा बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलंय। तसेच संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, सप्तसूर हा करमणुकीचा कार्यक्रम होणार असून यात्रेची सांगता होणार आहे।